पसारा नंतर आवरते, आधी काहीतरी खाऊन घेते. काय गे पसारा किती पडलाय किचन मध्ये. जा आधी तो पसारा आवरून घे. ठीक आहे आई. आई का चिडचिड करते तू आज? काय चिडचिड केली मी? अगं भरलेल्या ताटावरून तिला उठवलंस. तू तर आता बायकोचीच बाजू घेणार ना. आई मी कोणाची बाजू घेत नाही, जे दिसतंय तेच बोलतोय. काय गे झालं एवढ्या लवकर आवरून? हो आई. वरच्या वर केला असशील. आई बस झालं, अजून किती जे मागे लागणार आहेस? बाबा मी वेगळा राहायचा निर्णय घेतोय. अरे पण ह्याची काय गरज आहे आता? या घराच्या सुखशांतीसाठी याची गरज आहे बाबा. हा ठीक आहे, तुम्ही जावा वेगळे, मी कशी पण राहीन एकटी. एकटी कशाला, बाबा आहेत ना तुझ्यासोबत. तुम्ही पण ना. आई कशाला रडताय तुम्ही? आम्ही नाही जाणार आहोत कुठे. बघितलंस आई, मी जरी वेगळ्या व्हायचा विचार करत असलो ना तरी पल्लवी हा विचार करत नाही, कारण तिला घर जोडायला आवडतं, तोडायला नाही. हो आई, तुम्ही फक्त एक काम करा, मला या घराची कामवाली नाही तर सून म्हणून स्वीकारा. माफ कर पोळी, मला चुकले मी. भारती, तुला माफी मागायची गरज नाही, खरी चूक माझी आहे. बाबा काय बोलताय हे? हो पोरा, जशी तू तुझ्या बायकोची काळजी घेतेस ना, तशी मी माझ्या बायकोची काळजी घेतली असती ना तर तुझी आई अशी कधी वागलीच नसती. म्हणूनच आज सगळ्यांची मी माफी मागतो. भारती, माफ कर मला. आज 40 वर्षात पहिल्यांदाच माफी मागितली. माफ केलं तुम्हाला. जावा.